वेलकम स्टुडंट्स. आज आपण रिअल नंबर्स मधला सर्ट्स नावाचा पार्ट पाहणार आहोत. हा फार महत्त्वाचा पार्ट आहे सर्ट्स. तर सर्ट्स म्हणजे काय असतात तर अ स्पेशल टाइप ऑफ ॲन इररॅशनल नंबर. इररॅशनल नंबरचाच एक म्हणजे थोडक्यात ते इररॅशनल नंबरच असतात, पण त्यांच्या काही वेगळ्या प्रॉपर्टीज वगैरे आहेत. मी जसं तुम्हाला मागं बोललो त्याप्रमाणे. तर सर्ट म्हणजे काय तर आतापर्यंत आपण जे असे नंबर्स पाहिले की नाही, √2, √3, क्यूब रूट ऑफ 5 वगैरे, हे जे सगळे नंबर्स आहेत ह्यांना सर्ट्स असं म्हणतात. त्या सगळ्या नंबर्सना काय म्हणतात? सर्ट. एक एक्झाम्पल बघा, हे बघा √2 हा नंबर बघा, किंवा क्यूब रूट ऑफ 5 हा नंबर बघा, किंवा 7th रूट ऑफ 9 असा नंबर बघा. हे जे सगळे नंबर्स आहेत ह्यांना सर्ट्स असं म्हणतात. सर्ट्स. थोडक्यात सर्टचा जो फॉर्म असतो तो nth रूट ऑफ a इतका असतो. सर्टचा जो फॉर्म असतो तो काय असतो? थोडक्यात nth रूट ऑफ a इतका असतो. तर आता यामध्ये हा जो हे जे साइन आहे ना, हे साइन बघा, असं आपण जे हे साइन करतो की नाही त्याला रॅडिकल साइन म्हणतात. काय म्हणतात त्याला? रॅडिकल साइन. याला या अशा स्क्वेअर रूटच्या साइनला रॅडिकल साइन असं म्हणतात. इथं जो नंबर लिहिला असतो, इथं n छोटासा, ह्याला म्हणतात ऑर्डर ऑफ सर्ट असं म्हणतात. ऑर्डर ऑफ सर्ट. आणि आत म्हणजे इथं नंबर लिहिला असतो, म्हणजे हा जो a असतो की नाही, हा a, इथं जो नंबर असतो त्या नंबरला रॅडिकंड असं म्हणतात. RADICAND. रॅडिकंड असं म्हणतात. मग एखादा इररॅशनल नंबर हा सर्ड असण्याकरता, एखादा नंबर सर्ड असण्याकरता 3 कंडिशन्स आहेत. पहिली कंडिशन आहे ऑर्डर मस्ट बी नॅचरल नंबर. ऑर्डर असते ना बघा, ही n, ह्याला ऑर्डर कशाला काय काय म्हणतात सांगितलं मी तुम्हाला. ऑर्डर नॅचरल नंबर असला पाहिजे. हा जो nth रूट ऑफ a हा जो नंबर मी इथे लिहिलाय, हा नंबर सर्ड असण्यासाठी काय कंडिशन आहे? तर सगळ्यात पहिली कंडिशन आहे ऑर्डर मस्ट बी नॅचरल नंबर. सेकंड कंडिशन आहे आतला जो रॅडिकंड असतो ना, रॅडिकंड हा, तो रॅडिकंड मस्ट बी पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. तो पॉझिटिव्ह आणि रॅशनल पाहिजे. नीट बघा, हे पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. आणि थर्ड कंडिशन nth रूट ऑफ a मस्ट बी इररॅशनल. हा nth रूट ऑफ a हा नंबर मात्र इररॅशनल पाहिजे. nth रूट ऑफ a हा नंबर कसा पाहिजे? इररॅशनल पाहिजे. असा असेल ह्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होत असतील तरच त्या नंबर्सना आपण सर्ट म्हणू शकतो. ह्यातली एखादी जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली, एखादी जरी कंडिशन त्यातली मॅच नाही झाली, सॅटिस्फाय नाही झाली, तर त्याला सर्ट म्हणता येत नाही. आता आपण काही एक्झाम्पल्स बघू. लक्षात घ्या. कुठलं बरं? हे बघू. 7th रूट ऑफ 9. आता ह्याच्यामध्ये ऑर्डर किती आहे सांगा? तर ऑर्डर 7 दिसते तुम्हाला. 7. मग 7 हा नॅचरल नंबर आहे की नाही सांगा? 7 हा नॅचरल नंबर आहे. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, ऑर्डर मस्ट बी अ नॅचरल नंबर. आता 9 जो नंबर आहे ना, रॅडिकंड, RADICAND, रॅडिकंड जो आहे 9, तो पॉझिटिव्ह नंबर आहे का बघा? पॉझिटिव्ह, अर्थात पॉझिटिव्ह आहे. आणि तो रॅशनल नंबर आहे का? हो आहे ना. 9 इज रॅशनल नंबर, कारण 9 कॅन बी रिटन ॲज 9/1. त्यामुळे तो रॅशनल नंबर. म्हणजे रॅडिकंड जो असतो 9, तो कसा लागतो आपल्याला? पॉझिटिव्ह आणि रॅशनल नंबर लागतो. तो पण आहे. म्हणजे दुसरी कंडिशन पण झाली. आणि nth रूट ऑफ a, मला सांगा 9 या नंबरचं 7th रूट तुम्ही सांगा बरं. मला सांगता येते का तुम्हाला? सांगता येते? जसं स्क्वेअर रूट ऑफ 2 सांगता येत नाही आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ 3 सांगता येत नाही, तसं 9चं 7th रूट सांगता येते का तुम्हाला? नाही. म्हणजे हा जो नंबर आहे तो 7th रूट ऑफ 9 इज ॲन इररॅशनल नंबर. अशा जर तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच त्याला सर्ट म्हणायचं, अदरवाईज सर्ट म्हणायचं नाही. आता हा जो नंबर आहे की नाही, असा बघा √3 सारखा नंबर, √3, हे स्क्वेअर रूट असतं, त्यामुळे त्याची ऑर्डर 2 असते.
आणि ऑर्डर 2 ही लिहिली जात नाही. हा, बाकीच्या ऑर्डर्स मात्र लिहिल्या जातात, पण ऑर्डर 2 मात्र लिहिली जात नाही. त्यामुळं नुसतं स्क्वेअर रूट ऑफ ज्यावेळी 3 मी म्हणेन ना त्यावेळी सांगा त्याची ऑर्डर काय सांगा. ऑर्डर 2 आहे. त्याची ऑर्डर किती आहे? 2 आहे. जो नॅचरल नंबर आहे, सॉरी नॅचरल 3 हा नंबर पॉझिटिव्ह रॅशनल आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ 3 इररॅशनल आहे. मला सांगा नंबर 3 चं स्क्वेअर रूट सांगता येते का तुम्हाला? नाही. मग अशा सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तरच त्या नंबरला काय म्हणता येतं तुम्हाला? तर सड म्हणता येतं. तरच त्या नंबरला काय म्हणता येतं तुम्हाला? सड म्हणता येतं. आता अजून एखादं एक्झाम्पल आपण कसं बघायचं लक्षात ठेवा. बघा, क्यूब रूट ऑफ -9/4 हा नंबर. क्यूब रूट ऑफ -9/4 ऑर्डर नॅचरल आहे, पण जो रॅडिकंड लागतो आपल्याला तो पॉझिटिव्ह रॅशनल नंबर लागतो, तो तुमचा निगेटिव्ह नंबर आहे. मग ह्या नंबरला सड म्हणता येत नाही. एक जरी कंडिशन त्यातली सॅटिस्फाय जर डिससॅटिस्फाय झाली तर तो काय सांगा नंबर, तो सड म्हणता येत नाही. ओके. आता असंच आणखी एक बघा, स्क्वेअर रूट ऑफ 9/4. आता मी मायनस साइन घेतलं नाही, मग हा सड आहे का बघा रे. हा सड आहे का चेक करूया. चला, ऑर्डर किती आहे सांगा? 2. ऑर्डर किती आहे? 2. रॅशनल नंबर आहे, सॉरी नॅचरल. ऑर्डर 2 नॅचरल नंबर आहे का बघा. तेव्हा नॅचरल आहे. ऑर्डर 2 नॅचरल नंबर आहे. मग रॅडिकंड पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे का बघा. रॅडिकंड हो, 9/4 हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर आहे, पण nth रूट ऑफ a म्हणजे तो नंबर आहे तो इररॅशनल पाहिजे. आता मला सांगा 9/4 चं स्क्वेअर रूट किती माहिती का? 3/2. 9/4 चं स्क्वेअर रूट किती? 3/2. मग सांगा हा नंबर 3/2 इररॅशनल आहे का रॅशनल आहे? हा नंबर हा काय सांगा रॅशनल आहे. आणि आपल्याला काय लागतो सांगा nth रूट ऑफ a कसा लागतो आपल्याला? इररॅशनल लागतो. म्हणजे हा देखील सड नाही. लक्षात ठेवा, हा देखील सड नाही, कारण त्याचा आन्सर रॅशनल आलं, रॅशनल. त्यामुळे हा नंबर देखील सड नाही. तो नंबर काय सांगा? रॅशनल आहे. a/b च्या फॉर्म मध्ये लिहिता आला की त्याला काय म्हणतात? रॅशनल नंबर म्हणतात. त्यामुळं हा नंबर सड नाही. मग सड कशाला म्हणतात? नीट लक्षात द्या, हे इतकं महत्वाचं आहे, तुम्हाला कायम लागणार आहे. लक्षात ठेवा, जिथपर्यंत तुम्ही मॅथ शिकाल तोपर्यंत लागणारी गोष्ट आहे. हा, आता आपण पहिल्यांदा सड म्हणजे काय ठरवलं. ठीक. आता पुढचा पार्ट आपण पाहणार आहोत, तो म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सड. काय म्हणणार आहोत आपण? तर सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सड असा आपण पार्ट पाहणार आहोत. कशाला म्हणायचं सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सड? तर ते नीट लक्षात द्या. सिम्पलेस्ट फॉर्म बघा, एक्झाम्पल देतो, लक्षात. स्क्वेअर रूट ऑफ 18 हा नंबर होता. स्क्वेअर रूट ऑफ 18 हा सड, त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणजे काय? तर या नंबर 18 ला मला 9 असं लिहिता येतं. 9 2 18 आणि त्या 9 चं स्क्वेअर रूट जर मी बाहेर घेतलं तर 3√2 शिल्लक राहील आतमध्ये. हे जे आता मी लिहिलं हा सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सड आहे. हा काय सांगा? सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सड. या 18 चं स्क्वेअर रूट घेतलं मी तर ते 3√2 इतके. आता ह्याच्या पुढे आता ते रिड्यूस होतं का? नाही. मग हा झाला त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म. ठीक आहे. आणखी एखादा एक्झाम्पल बघा, क्यूब रूट ऑफ 54. क्यूब रूट ऑफ 54 हे बघा, क्यूब रूट ऑफ 27 2 असं मी त्याला लिहिलं असेल. 27 2. तर या 27 चं क्यूब रूट मला बाहेर घेता येतं. किती सांगा? 27 चं क्यूब रूट 3. आणि आता क्यूब रूट ऑफ 2 शिल्लक राहतात. हे बघा कसं लिहितोय बघा मी ते. 3 नंबर केवढा मोठा आहे बघा. क्यूब रूट ऑर्डर किती लहान आहे बघा. आणि आपला रॅडिकंड हा बाहेरच्या नंबर एवढा नसला पाहिजे. हे आता पुढे परत सिम्प्लिफाय करता येत नाही. हे परत सिम्प्लिफाय, हा काय झाला तुमचा सिम्पलेस्ट फॉर्म म्हणतात. याला आणखी नाव आहे. हे बघा, हा जो सड आहे की नाही, हा सड किंवा हा सड जो आहे, या दोघांना म्हणायचं प्युअर सड. प्युअर, या दोघांना काय म्हणायचं? प्युअर सड. आणि या दोघांना म्हणायचं मिक्स्ड सड. मिक्स्ड, ह्याला म्हणायचं प्युअर सड, ह्याला म्हणायचं मिक्स सड. प्युअर सड म्हणजे काय माहितीये? प्युअर सड म्हणजे त्या रॅडिकल साईनच्या बाहेर कुठलाही नंबर नसतो. आता तुम्ही सर इथं ऑर्डर आहे, ऑर्डर कायमच बाहेर असते.
तसं नाही. आता ह्याच्यात बघा, याच्या बाहेर 3 नंबर आहे, याच्या बाहेर 3 नंबर आहे, तर अशा सेट्सना मिक्स सेट असं म्हणायचं. अशा सेट्सना काय म्हणायचं? मिक्स सेट म्हणायचं. आणि ह्याला म्हणायचं प्युअर सेट, ह्याला म्हणायचं प्युअर सेट. तर तुम्हाला प्रॉब्लेम असतो, एक सेट देतात त्याला मिक्स सेट मध्ये कन्वर्ट करा, मिक्स सेट देतात त्याला प्युअर सेट मध्ये कन्वर्ट करा. आता बघा, हा कसला सेट आहे? प्युअर. त्याला मी काय केलं? मिक्स मध्ये कन्वर्ट केलं. आता मिक्सला परत प्युअर मध्ये कसं आणायचं? ट्राय करा. हे बघा, 3√2 नंबर आहे, बरोबर आहे. ह्याची ऑर्डर किती आहे सांगा? बघा इथं, बघा याच्याकडे, इथं बघा, हा नंबर लिहिलाय. ह्याची ऑर्डर किती आहे सांगा? 2 आहे. मग मिक्सला ज्यावेळी तुम्हाला प्युअर करायचं असतं त्यावेळी काय करायचं आहे का? हे बघा, हा नंबर 3 आहे की नाही, 8 वेळा घ्यायचा, 8 वेळा आतमध्ये त्याला न्यायचं. आतमध्ये किती वेळा न्यायचं? तर तो जेवढी ऑर्डर आहे ना तितक्या वेळा. आपल्याकडे ऑर्डर 2 आहे, लक्षात ठेवा. मग बघा, हे आतले 2 आहे. आता हा 3 आहे ना, तो 2 वेळा आत न्यायचा आहे, 2 वेळा. का? ऑर्डर 2 आहे म्हणून. आणि आता मल्टिप्लाय करा, 3 3 9, 9 2 18. बघा बरं, रूट 18 आलं की नाही? म्हणजे ह्याच्यापासून परत हे आणलं की नाही? म्हणजे हा प्युअर टू मिक्स केला, मिक्स टू प्युअर करून टाकलं. आता इथं बघा, प्युअर टू मिक्स केलाय, आता मिक्स टू प्युअर बघा. सांगा मिक्स नंबर काय आहे सांगा? 3 क्यूब रूट ऑफ 2 असा नंबर आहे. 3 क्यूब रूट ऑफ 2 असा नंबर आहे. आता मला सांगा, हा 3 नंबर आतमध्ये न्यायचा. किती वेळा न्यायचा? जेवढी ऑर्डर आहे तितक्या वेळा न्यायचा. ऑर्डर 3 आहे ना, मग 3 वेळा आत नाही त्याला. क्यूब रूट ऑफ आहे तसं लिहायचं. हा आतला नंबर 2 आणि ह्याला आत नेणार आहे मी 3 3 3 असं 3 वेळा आत नेणार आहे. हे क्यूब रूट ऍज इट इज. चला, 3 3 9, 9 3 27, 27 2 54 झालं का? बघा, ह्याच्यापासून परत हा नंबर आणून दाखवला. ह्याला म्हणायचं मिक्स टू प्युअर आणि प्युअर टू मिक्स. हे कन्व्हर्जन झालंय. मिक्स सर्ट टू प्युअर सर्ट आणि प्युअर सर्ट टू मिक्स सर्ट. हे याला इव्हन सिम्पलेस्ट फॉर्म देखील म्हणतात. हे जे आपण पाहिलं ना आता, त्याला काय म्हणतात सांगा? सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ अ सर्ट असं देखील त्याला म्हणलं जातं. ठीक आहे. आता त्याच्या पुढची कन्सेप्ट काय आहे टेक्स्ट बुक मध्ये? सिमिलर ऑर लाईक सर्ट्स. सिमिलर ऑर लाईक सर्ट्स. आता ही टर्म तुम्हाला कशासाठी शिकायची माहितीये? सिमिलर ऑर लाईक टर्म्स कशाला म्हणतात? तर पुढे जाऊन तुम्हाला ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन जर करायची असेल, पुढे जाऊन आपल्याला जर ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन ऑफ सर्ट्स पाहायचे असेल तर तिथं तुम्हाला सर्ट्स काय लागतात? सिमिलर लागतात. काय लागतात तुम्हाला? सर्ट्स तिथं सिमिलर सर्ट्स लागतात. पेज नंबर 26 वरती आहे बघा खाली. पेज नंबर काय आहे? 26 वरती तुम्हाला सिमिलर सर्ट्सचं एक्झाम्पल आहे. बघा, लक्षात द्या. हा सर्ट बघा, 3√5 ते क्यूब रूट नाही आहे, 3√5 आणि दुसरा नंबर आहे तो म्हणजे 4√5. असे हे 2 सर्ट्स आहेत. तर सगळ्यात पहिले दोघांची ऑर्डर किती आहे सांगा? ऑर्डर दोघांची 2 आहे. ऑर्डर आधी सेम लागते दोघांची, म्हणजे याची आणि याची ऑर्डर सेम लागते. आणि नंतर रॅडिकंड सेम असावे लागतात. काय लागतात? रॅडिकंड सेम असावे लागतात. इथला रॅडिकंड 5 आहे, इथला रॅडिकंड 5 आहे. बाहेर नंबर काही असू देत, बाहेर हे काही नंबर असू देत, तर हे जे आहेत ना, ह्या सर्ट्सना म्हणतात सिमिलर सर्ट्स किंवा लाईक सर्ट्स. आणि हे -√2, त्यानंतर 4√2, त्याच्यानंतर 3√2, हे सगळे सिमिलर सर्ट्स आहेत किंवा लाईक सर्ट्स आहेत. का? तर त्यांची ऑर्डर सगळ्यांची सेम आहे आणि आतला रॅडिकंड देखील काय सांगा? सेम आहे. अशा सर्ट्सना आपण काय म्हणतो? सिमिलर सर्ट्स किंवा लाईक सर्ट्स असं म्हणतात. लक्षात आलं? चला, त्याच्या पुढची टर्म बघा, कंपॅरिझन ऑफ सर्ट्स. कंपॅरिझन त्याच्या पुढची टेक्स्टबुक मध्ये नुसते 1 by 1 टर्म्स बघत चालतात. पुढची टर्म आहे कंपॅरिझन ऑफ सर्ट्स. काय म्हणले? कंपॅरिझन. तुम्हाला माहिती आहे कंपॅरिझन म्हणजे काय? फार महत्वाचा भाग आहे बरं. कंपॅरिझन ऑफ सर्ट्स म्हणजे तुलना करायची, कोण लहान आहे कोण मोठा आहे हे सांगणे, याला म्हणतात कंपॅरिझन. कंपॅरिझन करत असताना सर्ट्स हे नेहमी प्युअर फॉर्म मध्ये पाहिजे, प्युअर फॉर्म मध्ये. आणि प्युअर फॉर्म मध्ये असल्यानंतरच तुम्हाला त्यांची कंपॅरिझन करता येते. आणि सगळ्यात महत्वाचं, कंपॅरिझन ऑफ सर्ट्स साठी पहिली गोष्ट काय लागते? तर ऑर्डर सेम असावी लागते. ऑर्डर सेम. आणि जर का ती ऑर्डर सेम नसेल तर ती सेम करून घ्यायची असते.
आणि ते आपल्याला पुढे शिकायचं आहे. पहिली गोष्ट ऑर्डर सेम पाहिजे आणि तो प्युअर सर्ट असला पाहिजे, तरच तुम्हाला सर्ट्स मध्ये कंपॅरिझन लहान मोठे सांगता येतात. बघा, √7 आणि √5 दोघांची ऑर्डर सेम आहे का? बघा आहे. किती आहे सांगा? ऑर्डर 2 आहे. दोघांची ऑर्डर किती आहे? 2 आहे. पण जेव्हा ऑर्डर सेम असतात तेव्हा जो रॅडिकंड मोठा असतो तो सर्ट मोठा. आता 7 मोठे का 5 मोठे? अर्थात 7 मोठे. मग √7 मोठा सर्ट आहे आणि √5 हा काय सांगा? लहान सर्ट. आता समजा मी तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल दिलं, यातलंच बघूया आपण की 2√3 असा एखादा नंबर आहे. 2√3 हा एक नंबर आहे आणि पुढचा नंबर आहे स्क्वेअर रूट ऑफ 11 असा एखादा नंबर आहे. सांगा कोण लहान आहे कोण मोठा आहे हे कसं ओळखायचं? आता तर आपल्याला असं वाटेल की बाबा हा नंबर 2 आणि 3 लहान आहेत, 11 मोठे आहेत, मग √11 मोठे सांगून टाकूया. नाही, मी काय सांगितलं होतं की ऑर्डर सेम असावे लागतात ऍज वेल एज ते सर्ट्स प्युअर सर्ट पाहिजे. प्युअर म्हणजे त्याच्या बाहेर कोण नंबर नको. मग ठीक आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलंय की मिक्स सर्ट असेल तर त्याला प्युअर सर्ट मध्ये कसं कन्वर्ट करायचं सांगा. हे बघा, हा नंबर 2 आहे ना, तो आत घ्यायचा. आत किती वेळा घ्यायचा? जेवढी ऑर्डर असेल तितक्या वेळा घ्यायचा. इथं ऑर्डर 2 आहे, मग हा जो नंबर आहे ना, हा तुम्ही असा येणार आहे 3 ॲज इट इज आणि ते 2 आत घेणार आहे. मी आत घेणार आणि √11 तुमचे आहेत असे लिहिणार. आता बघा बरं, सांगा 3 2 6 6 2 12 म्हणजे हा नंबर थोडक्यात √12 आहे आणि हा नंबर किती आहे सांगा? √11 आहे. आता √12 मोठे का √11 मोठे? बरं, √12 मोठे. ऑर्डर दोघांची सेम आहे, फक्त रॅडिकंड बघायचे आणि त्याच्यावर ठरवायचे की कोण लहान आहे कोण मोठा आहे. म्हणजे सर्ट्सचं कंपॅरिझन करत असताना ऑर्डर तर सेम पाहिजेच, त्याशिवाय ते दोन्ही सर्ट्स काय असले पाहिजेत? प्युअर सर्ट मध्ये कन्वर्ट करायचे आणि मगच त्याची काय करायची असते आपल्याला? तर ती कंपॅरिझन करायची असते. ठीक आहे. आता ते कंपॅरिझन झाल्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे पेज नंबर 28, तो आहे ऑपरेशन ऑन सर्ट्स म्हणलेला आहे. त्याने काय म्हणलेलं आहे? ऑपरेशन्स ऑन सर्ट. फार महत्वाचा, हाही भाग महत्वाचा आहे. ओव्हरऑल सर्ट्स खूप महत्वाचं आहे बरं का, व्यवस्थित लक्ष द्यायचं. तर ऑपरेशन्स ऑन सर्ट्स म्हणजे काय? तर याच्यामध्ये आपण ऑपरेशन्स ऑन सर्ट्स मध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि इव्हन डिव्हिजन आपण काय पाहणार आहोत? ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ सर्ट्स आपल्याला पाहायचं आहे. तर दोन सर्ट्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कधी करता येते? दोन सर्ट्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. ओके, तर आता ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कधी करता येते बघा. एक एक्झाम्पल तुम्ही हे बघा, 3√7 प्लस 4√7 प्लस जस्ट √7. बघा, सगळ्यांचे रॅडिकंड सेम आहेत की नाही? बघा, रॅडिकंड सेम आहेत. √7 ऑर्डर सेम आहे की नाही? बघा, ऑर्डर सेम आहे. मग अशा वेळेस हे जे बाहेरचे नंबर आहेत की 3 4 आणि इथं 1 आहे बघा, 1 यांची ऍडिशन करायची. थोडक्यात सांगायचं तर √7 कॉमन काढायचं, √7 आणि असं लिहायचं बघा, 3 + 4 + 1 हा 1 इथला बरं का आणि कॉमन √7. मग आता 4 + 3 7, 7 + 1 8 √7 ही तुमची ऍडिशन आहे. ठीक आहे. आता बघा, 4 √5 मायनस 9 √5 रॅडिकंड सेम आहेत, ऑर्डर सेम आहेत, तरच त्यांचा डिफरन्स घेता येतो किंवा ऍडिशन पण करता येते. मग आता हे √5 कॉमन काढायचं. 4 - 9 हे बघा, 4 - 9 आणि √5 असे कॉमन लिहायचे. आता 4 मधून 9 गेले म्हणजे -5 आणि हे √5 आहे तसं लिहायचं. हा झाला त्यांचा डिफरन्स. हा काय झाला त्यांचा डिफरन्स. आता पुढचा पार्ट येतो तो म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ सर्ट्स. हे ऍडिशन झाली, सबट्रॅक्शन पण झालं. मल्टिप्लिकेशन मध्ये मात्र थोडीशी व्हरायटी आहे, नीट लक्ष द्या. मल्टिप्लिकेशन एक 3-4 एक्झाम्पल त्याचे तुम्हाला दिले की तुम्हाला मल्टिप्लिकेशन हा देखील पार्ट काय होईल? क्लिअर होऊन जाईल.
बघा आधी एकदम साधं एक्झाम्पल घेऊया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मल्टिप्लिकेशन ऑफ सर्ट्स करता फक्त ऑर्डर सेम असावे लागतात, फक्त ऑर्डर्स. आणि मगाशी मी ऍडिशन सबट्रॅक्शनच्या वेळी काय सांगितलं, ऍडिशन सबट्रॅक्शन ऑर्डर तर सेम पाहिजेतच, शिवाय रॅडिकंड्स देखील सेम लागतात. ऑर्डर सेम पाहिजेतच, शिवाय रॅडिकंड पण सेम असावे लागतात. त्याच वेळेला तुम्हाला ऍडिशन सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. मल्टिप्लिकेशनला फक्त ऑर्डर सेम लागतात, रॅडिकंड वेगवेगळे असले तरी चालतात. एक्झाम्पल बघा, √2 मल्टिप्लाइड बाय √3. बघा ऑर्डर टू आहे, रॅडिकंड वेगवेगळे आहेत, रॅडिकंड वेगवेगळे. 3 × 2 म्हणजे √6 झालं, हे त्याचं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. आणखी एक झालं, क्यूब रूट ऑफ 5 × क्यूब रूट ऑफ 7. ऑर्डर सेम आहे, रॅडिकंड वेगवेगळे असू, ऑर्डर सेम आहे, म्हणजे याचं मल्टिप्लिकेशन क्यूब रूट ऑफ 7 × 5 = 35. आता आणखी एक टाईप बघा, एखादा मिक्स किंवा प्युअर असं मल्टिप्लिकेशन बघा. ऐका, 3√2 मल्टिप्लाइड बाय √5. 3√2 मल्टिप्लाइड बाय √5. अशा वेळेस काय करायचं? ऐका, इथं बाहेर नंबर किती आहे सांगा, इथं 1 आहे, पण हा बाहेरचा नंबर बाहेरशी मल्टिप्लाय करायचा, म्हणजे 3 × 1 3 लिहायचे, 3 × 1 3. आणि रूट मध्ये रॅडिकंडचं मल्टिप्लिकेशन 5 × 2 = 10 लिहायचं, 5 × 2 = 10. हे झालं त्यांचं मल्टिप्लिकेशन. आणखी एखादा एक्झाम्पल, 4 क्यूब रूट ऑफ 2 × 7 क्यूब रूट ऑफ 3. फक्त ऑर्डर बघा, क्यूब रूट सेम आहे ना, बस, बाकी काही बघायचं नाही. आता मल्टिप्लिकेशन कसं आहे का, पहिले 4 × 7 = 28 लिहायचे, 4 × 7 = 28, बाहेरचा नंबर बाहेरशी मल्टिप्लाय, आणि रॅडिकंडची मल्टिप्लाय. 3 × 2 = 6 म्हणजे क्यूब रूट ऑफ 6. 3 × 2 = 6 म्हणजे क्यूब रूट ऑफ 6. ह्याला म्हणायचं मल्टिप्लिकेशन ऑफ सर्ट्स असं म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? मल्टिप्लिकेशन ऑफ सर्ट्स म्हणायचं. ओके. आता यातला शेवटचा पार्ट आपल्याला पाहायचा आहे, तो म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा, पेज नंबर 29 वर बघा, रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स असं म्हटलेलं आहे. काय म्हटलंय बघा तिथे? रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स. रॅशनलायझेशन ऑफ सर्ट असं तुम्हाला तिथं लिहिलेलं आहे. सापडलं का बघा तुम्हाला? त्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. रॅशनलायझेशन. ऍक्च्युअली सर्ट्स मध्ये आपण काय काय पाहिलं माहिती आता, म्हणजे हे ऑपरेशन्स ऑन सर्ट्स मध्ये काय काय पाहिलं पाहिजे? आपण ऍडिशन पाहिले, सबट्रॅक्शन पाहिलं, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन पाहिलं. आता डिव्हिजन सर्ट्स मध्ये कसं असतं, तर ते म्हणजेच रॅशनलायझेशन असतं. रॅशनलायझेशन RATIONALIZATION किंवा एसे पण चालतं, स्पेलिंग एसे झेडे काही पण चालतं. रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स किंवा रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर जरी त्याला म्हटलं तरी चालू शकतं. उदाहरण काय लक्षात ठेवा. आधी मला मल्टिप्लिकेशनचा एक पार्ट मला परत सांगू दे तुम्हाला. बघा, √5 × √5 असं दोन सेम नंबर्स आले तर यांचं मल्टिप्लिकेशन काय आहे? मला सांगा, √5 × √5 म्हणजे रूट ऑफ 25 झाले की नाही, 5 × 5 = 25, आणि 25 चं रूट पुन्हा 5 येतं ना, 25 चं रूट 5 येतं. थोडक्यात सांगा मला, √5 × √5 जर केले किंवा √5 चा स्क्वेअर केला, अर्थ एकच ना, स्क्वेअर म्हणजे दोनदा मल्टिप्लाय, तर आन्सर तो आपला रॅडिकंड येतो 5. मग मला सांगा, √2 × √2 चा आन्सर किती येणार? फक्त 2 येणार. मला सांगा, √3 × √3 चा आन्सर किती येणार? फक्त 3 येणार. आता हे सगळ्या नंबरच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. असं हे सगळ्या नंबरच्या बाबतीत हे डोक्यात ठेवा. ठीक आहे. आता मग आपण पाहणार आहोत रॅशनलायझेशन ऑफ सर्ट्स म्हणजे काय. त्या शब्दाकडे नीट बघा. रॅशनलायझेशन म्हणजे टू मेक रॅशनल, त्या प्रोसेसला म्हणतात रॅशनलायझेशन. एक एक्झाम्पल देतो, लक्षात. 1/√3 असा हा, म्हणजे 1 ला √3 ने डिवाइड करायचं, तर तो नंबर 1/√3 तसाच लिहायचा, आणि डिनॉमिनेटर मध्ये जो सर्ट आहे त्याच सर्टने काय करायचं,
त्याच नंबरनं त्याच सडनं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. हे बघा त्याच नंबरनं त्याला मल्टिप्लाय करायचं. आता मगाशी मी शिकवलंय तुम्हाला. पहिले √3 × 1 किती सांगा? √3. आणि √3 × √3 म्हणजे नुसते 3. मी एक्झाम्पल दिले तुम्हाला मगाशी. √3 × √3 किती येणार? 3 येणार. √5 × √5 किती येणार? 5 येणार. बघा आता हे मगाशी तुमचं डिनॉमिनेटर कसं होतं? मगाशी कसं होतं? √3 म्हणजे रॅशनल होतं का इरॅशनल होतं? तर इरॅशनल होतं. हे डिनॉमिनेटर कसं होतं? इरॅशनल. आता काय झालं ते? डिनॉमिनेटर बघा, फक्त डिनॉमिनेटर रॅशनल झालं. म्हणजे इरॅशनल नंबरचा तो रॅशनल नंबर झाला. हे रॅशनल करण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच म्हणतात रॅशनलायझेशन. रॅशनल करायची जी प्रोसेस आहे त्यालाच म्हणतात रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. आणि हेच एक प्रकारचं सर्ट्स मधलं डिव्हिजन देखील आहे. अजून एखादा एक्झाम्पल बघा. √2/√5. बघा आता तुमचा डिनॉमिनेटर कसा आहे? तर तो इरॅशनल आहे. मग आता पुढच्या स्टेप मध्ये काय करतो बघा मी. आहे तसा √2/√5 नंबर लिहायचा मल्टिप्लाइड बाय तुमच्या डिनॉमिनेटर मध्ये जो सर्ड आहे त्याच सर्डनं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. √5 न वर खाली दोघांना मल्टिप्लाय करायचं. आता तुम्ही मल्टिप्लिकेशन तर शिकलाय मगाशी. बघा √2 × √5 म्हणजे √5 × 10 झाले. √10 झाले अपॉन √5 × √5 म्हणजे नुसते 5. बघा मगाशी डिनॉमिनेटर कसं होतं आपलं? इरॅशनल. आता ते कसं झालं सांगा? रॅशनल झालं. मग ह्या प्रोसेसलाच काय म्हणतात सांगा? तर रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे तुमच्याकडे जो नंबर इरॅशनल आहे त्याला काय करायचं? रॅशनल करायचं. ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हणतात इरॅशनल नंबर. ही रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर असं म्हणतात. लक्षात आलं? आता ह्याच्यात एक आणखी सब टाईप वगैरे आहेत. जर बायनॉमियल सर्ड वगैरे आले तर काय करायचं वगैरे तो पण प्रकार आहे. पण हे आपण आता काय काय शिकलो तर रॅशनल कसं करायचं डिनॉमिनेटर हे आपण याच्यामध्ये आपण शिकलो. आलं लक्षात सगळ्यांना? आता बेसिकली काय काय सांगितलं बघा. सगळा पार्ट एक शॉर्ट मध्ये पटकन रिवाइज करायचा आहे. सर्ड कशाला म्हणायचं सांगा? सर्ड कशाला म्हणायचं? तर पहिली गोष्ट सगळ्यात ऑर्डर नॅचरल नंबर असला पाहिजे. ऑर्डर नॅचरल नंबर असला पाहिजे. रॅडिकंड पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असला पाहिजे. आणि nth रूट ऑफ a हा जो नंबर आहे तो इरॅशनल असला पाहिजे तरच त्याला सर्ड म्हणायचं. मग आपण सर्डचा प्युअर फॉर्म काय असतो, मिक्स फॉर्म काय असतो हे पाहिलं. ज्याला आपण सिम्पलेस्ट फॉर्म देखील म्हणतो. म्हणजे एखाद्या नंबरचं त्यातलं रूट बाहेर पडत असेल किंवा क्यूब रूट बाहेर पडत असेल तर ते बाहेर काढणे त्याला सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड असं म्हणतो. त्यानंतर आपण लाईक सर्ड्स किंवा सिमिलर सर्ड्स पाहिले. लाईक सर्ड्स किंवा सिमिलर सर्ड्स म्हणजे काय सांगा? रॅडिकंड सेम असतील आणि ऑर्डर सेम असेल तर त्यांना लाईक सर्ड्स म्हणतात. त्याला सिमिलर सर्ड्स असं म्हणतात. लाईक किंवा सिमिलर सर्ड्स म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. सर्ड्स कंपेअर करताना त्यांची ऑर्डर सेम असावी लागते. सर्ड्स कंपेअर करताना त्यांची ऑर्डर सेम असावी लागते आणि प्युअर फॉर्म मध्ये सर्ड असला पाहिजे. कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे? प्युअर फॉर्म मध्ये असला पाहिजे. म्हणजे बाहेर कोणताही नंबर असून चालत नाही. त्यानंतर आपण पाहिलं कंपॅरिझन नंतर ऑपरेशन्स ऑन सर्ड्स, ज्याच्यामध्ये आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि हे डिव्हिजन म्हणजेच रॅशनलायझेशन ऑफ सर्ड्स हा प्रकार आपण पाहिला. आणि हा सगळा हा व्हिडिओ जो आहे तो सारखा सारखा बघा, पुन्हा पुन्हा ऐका, सगळ्या टर्म सारख्या सारख्या ऐका. मग तुम्हाला जो आपला नेक्स्ट एक्सरसाइज जो असणार आहे तो 2.3 हा थोडासा तुम्हाला लवकर समजेल. थोडासा अवघड एक्सरसाइज आहे हा. पुढचा पार्ट जर करायचा असेल तर हा व्हिडिओ सारखा सारखा पहा. ओके, टिल देन गुड बाय. आता आपण नेक्स्ट पिरियड मध्ये एक्सरसाइज 2.3 घेणार आहोत.